आज आपण शिरोबिंदू असणारे आणि शिरोबिंदू नसणारे शब्द बघणार आहोत। शिरोबिंदू असणारे व शिरोबिंदू नसणारे या दोन्ही शब्दांचा अर्थ कसा असणार आहे? वेगवेगळा। शिरोबिंदू म्हणजे काय? त्या शब्दाच्या वरी काय असणे? अनुस्वार असणे, टिंब असणे शब्दाच्या वरी। मग त्या दोन्ही शब्दांचा अर्थ कसा होणार आहे? वेगवेगळा। उदाहरणासाठी घेतलं तर मुलं, मुलंचाच अर्थ मुले होते बोलीभाषेमधला। बोलीभाषेमध्ये आपण मुलं म्हणतो। मुलं म्हणजे काय? त्या शब्दावर काय आहे? शिरोबिंदू आहे। आणि मूल या शब्दावर शिरोबिंदू आहे का? नाही। त्याच्यानंतर इथे काही वाक्य पण आहे। आपण या वाक्यांचं वाचन करू म्हणजे आपल्याला समजेल की शिरोबिंदू असणाऱ्या आणि नसणाऱ्या शब्दांमध्ये काय फरक आहे ते। जसं की वार आणि वार हे दोन शब्द आहेत। रोज संध्याकाळी वार सुटते, आज गुरुवार आहे। दोन्ही मध्ये फरक आहे का नाही? आता पुढचं वाक्य आहे तळ आणि तळ या शब्दावर आधारित वाक्य आहेत। तर काय वाक्य आहे बरं? मुसळधार पावसाने तळ एका दिवसात भरले। आणि तळ या शब्दाचा अर्थ काय होणार? आमटीच्या पातेल्याने तळ गाठला होता। आमटीच्या पातेल्याने तळ गाठला होता। त्यानंतर खाणं आणि खाण। पैलवानाचे खाणं पौष्टिक असते। रामूच्या मालकीची कोळशाची खाण आहे। त्याचा आणि त्याच। राजू शाळेत जातो, हे त्याचं पुस्तक आहे। श्याम ही त्या शाळेत जातो। आता आपण शिरोबिंदू असणारे शब्द व शिरोबिंदू नसणारे शब्द यांची काही उदाहरणे पाहणार आहोत। तळ, तळ। कालवणं, कालवण। वाटणं, वाटण। गुंफणं, गुंफण। ढापणं, ढापण। वार, वार। पूर्ण, पुरण। खळ, खळ। लोळणं, लोळण। जाळ, जाळ। खाणं, खाण। त्याचं, त्याच। परवाचं, परवाच। कोर, कोर। केळ, केळ। खोट, खोट। शेत, शेत। वाळवणं, वाळवण। शिकवणं, शिकवण। गाव, गाव। नाव, नाव। विमान, विमान। जात, जात। रहात, रहात। नसत, नसत। करणार, करणार। होत, होत। बर, बर। आईचं, आईच। सार, सार। मुलं, मूल। खर, खर। तिचं, तीच। ताट, ताट। राग, राग। नात, नात। कर्ण, करण। सोप, सोप। आठवणं, आठवण। घर, घर। पिन, पिन। दळणं, दळण। स्वप्न, स्वप्न। शिवणं, शिवण। माग, माग। विण, विण। शीत, शीत। मिळवणार, मिळवणार। वळण, वळण। असत, असत।